श्री स्वामी समर्थ। कुंभ राशी 13 ते 19 एप्रिल साप्ताहिक राशी भविष्य। नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। या आठवड्यात तुमच्या आयुष्यात काही अनपेक्षित बदल घडणार आहेत का? तुमच्या कल्पकतेला आणि बुद्धीला योग्य दिशा मिळेल का? करिअर आणि आर्थिक बाबतीत प्रगती होईल का की थोडा संघर्ष करावा लागेल? प्रेमसंबंध अधिक मजबूत होतील का? चला तर मग जाणून घेऊया कुंभ राशीचा हा आठवडा कसा जाणार आहे। व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा। स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील। कुंभ राशीसाठी हा आठवडा नवीन कल्पना, बदल आणि संधी घेऊन येणारा आहे। तुमच्या मनात सतत काहीतरी नवीन करण्याची इच्छा निर्माण होईल। सुरुवातीला थोडा गोंधळ आणि अस्थिरता जाणवू शकते, पण हळूहळू तुम्ही परिस्थितीवर नियंत्रण मिळवू शकाल। या आठवड्यात तुम्हाला स्वतःच्या निर्णयांवर विश्वास ठेवणे खूप महत्त्वाचे ठरेल। तुमची कल्पकता आणि वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची क्षमता तुम्हाला इतरांपेक्षा पुढे नेईल। करिअर आणि व्यवसाय। करिअरच्या बाबतीत हा आठवडा प्रगतिकारक आणि संधींनी भरलेला आहे। नोकरी करणाऱ्यांना नवीन प्रोजेक्ट्स मिळू शकतात, ज्यामुळे तुमची क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळेल। तुमच्या कल्पकतेमुळे आणि नवीन आयडियामुळे वरिष्ठ तुमच्याकडे आकर्षित होतील। मात्र कामात सातत्य ठेवणे गरजेचे आहे। व्यावसायिकांसाठी हा काळ नवीन योजना आणि विस्तारासाठी अनुकूल आहे। नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता आहे। भागीदारीत काम करत असाल तर विश्वास टिकवणे आवश्यक आहे। कामाच्या ठिकाणी संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर तुम्हाला मोठे यश मिळू शकते। आर्थिक स्थिती। आर्थिकदृष्ट्या हा आठवडा सुधारणा दर्शवणारा आहे। उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात। काही अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता आहे। मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे। आकर्षणामुळे अनावश्यक खर्च होऊ शकतो। गुंतवणूक करण्यासाठी हा काळ चांगला आहे, पण योग्य सल्ला घेऊनच पुढे जा। बचतीवर भर दिल्यास भविष्यात मोठा फायदा होईल। प्रेम आणि वैवाहिक जीवन। प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा खास ठरणार आहे। जोडीदारासोबतचे नाते अधिक मजबूत होईल। तुम्ही एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घ्याल। ज्यांचे प्रेमसंबंध नवीन आहेत त्यांच्यासाठी हा काळ रोमॅन्टिक असेल। भावना व्यक्त करण्यासाठी योग्य वेळ आहे। विवाहित व्यक्तींना नात्यात समतोल राखणे आवश्यक आहे। छोट्या गोष्टींवरून वाद होऊ शकतात, पण संवाद ठेवल्यास ते सहज मिटतील। कुटुंब आणि सामाजिक जीवन। कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील। घरातील सदस्यांचा पाठिंबा मिळेल। काही शुभ घटना घडू शकतात। मित्रांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल। सामाजिक क्षेत्रात तुमची प्रतिष्ठा वाढेल। लोक तुमच्या विचारांचे कौतुक करतील। कुटुंबातील नातेसंबंध अधिक घट्ट होतील। शिक्षण आणि बौद्धिक विकास। विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा प्रगतीचा आहे। नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल। तुमची एकाग्रता वाढेल। स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना चांगले परिणाम मिळू शकतात। योग्य नियोजन आणि मेहनतीमुळे यश मिळेल। तुमची बुद्धिमत्ता आणि कल्पकता तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं स्थान देईल। आरोग्य आणि तंदुरुस्ती। आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा ठीक राहील, मात्र मानसिक ताण आणि थकवा जाणवू शकतो। योग, ध्यान आणि नियमित व्यायाम केल्यास तुम्हाला ताजेतवाने वाटेल। आहारावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे। पुरेशी झोप घेणे आणि वेळेचे नियोजन करणे आवश्यक आहे। आध्यात्मिकता आणि मनःशांती। या आठवड्यात तुम्हाला अध्यात्माकडे आकर्षण वाटेल। ध्यान आणि प्रार्थना केल्यास मन शांत राहील। नकारात्मक विचार दूर ठेवण्याचा प्रयत्न करा। सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास तुम्ही कोणतीही अडचण सहज पार करू शकाल। महत्त्वाच्या सूचना। घाईघाईत निर्णय घेऊ नका। खर्चावर नियंत्रण ठेवा। वाद टाळा। आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका। उपाय। शनिवारी अंशं शनैश्चराय नमः जप करा। पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा। गरजूंना काळे, निळे वस्त्र दान करा। दररोज ध्यान आणि योग करा। हनुमान चालीसा वाचा। ताण कमी होईल। हट्ट, राग आणि खर्चावर नियंत्रण ठेवा। हा आठवडा कुंभ राशीसाठी नवीन संधी, कल्पना आणि प्रगती घेऊन येणारा आहे। सुरुवातीला थोडा गोंधळ जाणवेल, पण तुमच्या बुद्धिमत्तेने आणि आत्मविश्वासाने तुम्ही परिस्थितीवर नियंत्रण मिळवाल। करिअरमध्ये यश, आर्थिक सुधारणा आणि प्रेमसंबंधात गोडवा मिळेल। कुटुंबाचा पाठिंबा मिळेल आणि सामाजिक जीवनही चांगले राहील। हा आठवडा तुमच्यासाठी नवीन कल्पना, बदल आणि संधी घेऊन येणारा आहे। सुरुवातीला थोडा गोंधळ किंवा अस्थिरता जाणवू शकते, पण तुमची बुद्धिमत्ता आणि वेगळा विचार करण्याची क्षमता तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल। करिअरमध्ये प्रगतीच्या संधी मिळतील आणि तुमच्या कामाचे कौतुक होईल। आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे, मात्र अनावश्यक खर्च टाळणे गरजेचे आहे। प्रेम आणि नातेसंबंधात समज वाढेल, पण संवाद ठेवणे महत्त्वाचे आहे। कुटुंबाचा पाठिंबा मिळेल आणि सामाजिक जीवनही चांगले राहील। आरोग्याकडे लक्ष द्या, विशेषतः मानसिक ताण आणि थकवा टाळा। नवीन संधी स्वीकारा, सकारात्मक रहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा। यश नक्की मिळेल। धन्यवाद।